तुम्ही ऐकताय मराठी गुंजन व्हॉइस, जिथे शब्द ऐकले जात नाहीत ते मनाला भिडतात. माधवराव ऑफिसला निघून गेले तेव्हाच मनीषा पूर्वाला घेऊन अक्षयाच्या घरी निघाल्या. ते जेव्हा तिथं पोहोचल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की कल्पना अक्षयाला स्वतः हाताने जेवायला घालत होत्या. अक्षया वारंवार नको आई, झालं पुरे झालं असं म्हणत होती, पण कल्पनाने हट्टानं तूप टाकून तिला जेवायला लावलं. तेव्हाच मनीषा आणि पूर्वा आत आल्या. त्यांना पाहताच कल्पना हसून म्हणाल्या, या या आत या, बसा ना, जेवण वाढतच होते तुमच्यासाठी. मनीषा नम्रपणे म्हणाल्या, नाही नाही, आम्ही घरूनच जेवून आलो आहोत, पण मी चिंच भात आणि गुळ भात बनवून आणले. गर्भवती बायकांना असं आंबट गोड खायची इच्छा होते ना, म्हणून खास तिच्यासाठी आणले. असं म्हणत त्यांनी आणलेला डबा उघडला आणि अक्षयाच्या ताटात चिंच भात आणि गुळ भात वाढला. त्या म्हणाल्या, आमच्या कुटुंबात आणि नात्यात जेव्हा कोणी स्त्री प्रेग्नेंट असते तेव्हा आम्ही सगळ्यात आधी तिच्यासाठी असं चिंच भात आणि गुळ भात बनवतो. अक्षया हलकसं हसत म्हणाली, आई मी आत्ताच खूप खाल्ले, हे नंतर खाईन. पण तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच कल्पना म्हणाल्या, काय ग अक्षया, तुझा चेहरा बघ, खरंच खाल्लंस का तू? बघ तुझ्या आईने किती प्रेमानं खास तुझ्यासाठी आणले, थोडं तरी खा ग. असं म्हणत त्यांनी प्रेमानं अक्षयच्या तोंडात घास घातले. फक्त कल्पनाच नाही, मनीषांनी सुद्धा स्वतःच्या हातांनी अक्षयाला थोडं खायला दिलं. दोघींचं हे प्रेम पाहून अक्षयच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती कसं बसं हसत राहिली, जेणेकरून कुणालाही तिच्या भावना समजणार नाहीत. कल्पनाने बनवलेलं सगळं जेवण झाल्यावर अक्षया म्हणाली, थोडा वेळ आराम करते मोठी आई. कल्पना हसून म्हणाल्या, हो ग, ठीक आहे. पूर्वा, तुझ्या वहिनीला तिच्या खोलीत ने. इतक्यात जयने काहीतरी विनोद केला. त्यावर नीरवने त्याचा हात मागे वळवला आणि खांद्यावर हलकं चापट मारत हसला. मग दोघं हात धुवायला गेले आणि लंच करायला बसले. लंच झाल्यावर नीरवने त्या दिवशीचं काम लवकर आटोपलं आणि माधवराव व जयला सांगून आधीच अक्षयच्या घरी जाण्यासाठी निघाला. जेव्हा नीरव तिथं पोहोचला तेव्हा कल्पना आणि मनीषा पूर्वासाठी काहीतरी बनवताना एकमेकींशी गप्पा मारत होत्या. नीरव मात्र थेट आतल्या खोलीत गेला. त्याने पाहिलं अक्षया अजूनही झोपलेली होती. त्याने हळूच दिवा लावला आणि तिच्या शेजारी बसला. नीरवने अलगद अक्षयाला उठवलं. अक्षयाने आळस देत डोळे उघडले आणि उठून बसले. नीरवने काळजीच्या सुरात विचारलं, या वेळेला का झोपली होतीस? अक्षया थोडी चिडून म्हणाली, तर काय करू नीरव, इथं सगळ्यांनी माझ्या विरुद्ध कट केल्यासारखं वाटतंय. आधी मोठ्या आईने जबरदस्तीने पोटभर जेवायला लावलं आणि ते पुरेसं नव्हतं म्हणून आज सासूबाईही हातात जेवण घेऊन आल्या. नीरव हसत म्हणाला, अगं इतके दिवस तू त्यांच्याजवळ नव्हतीस ना, म्हणून सगळा साठवलेला प्रेमाचा सागर आता एकदम होतच आहेत. अक्षया ओठ दाबून म्हणाली, पण कुणी माझं ऐकून घेत नाही. एवढं सगळं खायला लावलं की नकार द्यायलाही वेळ मिळाला नाही. आता इतकं खाल्लं की झोप येणारच ना. ती हसत नीरवच्या खांद्यावर डोकं ठेवते. नीरवही हसणार इतक्यात अक्षयाला अचानक काहीतरी वेगळं जाणवलं. नीरवचा हात पकडते आणि बाथरूमकडे धाव घेते. तिथं जाऊन तिला जोरदार उलटी होते. थोड्या वेळाने ती खूप अशक्त वाटू लागते आणि नीरवचा हात धरते. कमकुवत आवाजात ती म्हणते, नीरव, मला काहीतरी वेगळंच वाटतंय. नीरवने तिचा चेहरा हातात घेत म्हणाला, अगं बरं वाटत नसेल तर सांगायचं ना, एवढी यातना का सहन करतेस? त्याने तिचं तोंड धुतलं, चेहरा टॉवेलने पुसला आणि तिला अलगद बेडवर नेऊन बसवलं. मग तो पटकन बाहेर गेला आणि कल्पना व मनीषाकडे गेला. आई, अक्षयाला उलट्या होत आहेत, तिच्यासाठी थोडं लिंबू पाणी बनवा, मी तिच्याजवळ जातो, असं तो चिंताग्रस्तपणे म्हणाला. कल्पना आणि मनीषा दोघीही काळजीत पडल्या. नीरव परत आत आला आणि अक्षयाला आधी
पाणी पाजलं. तो हळू आवाजात म्हणाला, अगं इतकी यातना का घेतलीस? नकार दिला असतास तर सगळं ठीक झालं असतं. अक्षया थकलेल्या आवाजात म्हणाली, कसा नकार देऊ नीरव? इतकं प्रेम देतात सगळे, जे मला लहानपणापासून कधीच मिळालं नाही. आता जेव्हा सगळे इतक्या प्रेमाने मला आपलं म्हणतात, तेव्हा मी त्यांना कसं नको म्हणू? नीरव तिचे केस अलगद मागे करत म्हणाला, पण तुला त्रास होत होता तेव्हा तरी सांगायला हवं होतं ना. तेवढ्यात कल्पना, मनीषा आणि पूर्वा आत आल्या. कल्पना प्रेमाने म्हणाल्या, बाळा, आम्ही तुला इतकं प्रेम देत होतो की तुला त्रास होतो हे लक्षातच आलं नाही. पण काही बरं वाटलं नाही तर नेहमी सांगायचं ना बाळा. मनीषा हसत म्हणाल्या, आता तू आई होणार आहेस. थोडंसंही अस्वस्थ वाटलं तरी लगेच सांग. स्वतःचं दुःख मनात ठेवशील तर आम्हाला कसं कळणार? कल्पनाने प्रेमानं तिला लिंबू पाणी पाजलं आणि सगळेजण तिच्या आजूबाजूला बसून काळजीपूर्वक तिची काळजी घेऊ लागले. थोडा वेळ सगळे अक्षयच्या खोलीतच होते. तेव्हाच नीरव फ्रेश होऊन परत आला. अचानक प्रतापराव, माधवराव आणि जय ऑफिसमधून घरी परतले. त्यांनी पाहिलं की सगळेजण अक्षयच्या खोलीत आहेत, म्हणून तेही आत आले. प्रतापराव आणि माधवरावांनी अक्षयाचं हाल हवाल विचारलं. थोडा वेळ सगळ्यांनी तिच्याशी बोलून घेतलं आणि मग सगळे बागेकडे फिरायला गेले. अक्षयाने हळू आवाजात म्हटलं, मी फ्रेश होऊन येते. ती उठली आणि टॉवेल व कपडे घेऊ लागली. नीरव बेडवर बसून तिच्याकडे पाहतच राहिला. अक्षया आधीपासूनच सडपातळ होती, पण गर्भधारणेमुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आलं होतं. ती नीरवच्या नजरेत आणखीनच सुंदर वाटत होती. नीरव स्वतःला आवरू शकला नाही. तो हळूच उठला. मागून अक्षयाला अलगद मिठी मारली आणि तिच्या मानेला हलकासा चुंबन देत कुजबुजला. माफ कर ग. अक्षयाला लगेच समजलं तो का माफी मागतोय. ती लाजत म्हणाली, नीरव, मी फ्रेश होऊन येते. नीरव हलकं हसत म्हणाला, मी पण येऊ का? अक्षयाने डोळे मोठे करत विचारलं, काय? तुम्ही का? नीरव मिश्किल हसत म्हणाला, काय माहित, तुला काहीतरी लागलं तर मदत करायला आलो म्हण. अक्षया थोडीशी गोंधळून म्हणाली, मला तुमची काही मदत नको, प्लीज मला जाऊ द्या. नीरव खोटं रागवल्यासारखा म्हणाला, अरे खरंच मदतच करणार होतो मी, आणि तू तर नखरेच दाखवतेस. इतक्यात त्याने अक्षयाला हलकसं वळवलं आणि भिंतीकडे टेकवलं. अक्षया घाबरल्यासारखी म्हणाली, मी सांगितलं ना मला तुमची मदत नको. पण तिच्या नजरा थेट नीरवच्या डोळ्यात टिकल्या नाही. नीरवच्या त्या शांत प्रेमळ डोळ्यात बघताच तिचा श्वास अडकला. नीरवने स्वतःचा आवर घेत तिच्या कमरेभोवती हात ठेवला. अक्षयच्या किंचित झुकलेल्या नजरा एक क्षणासाठी वर उठल्या आणि नीरवकडे पाहिलं. त्या क्षणात नीरव पूर्णपणे हरवला. तो हलका हसत म्हणाला, आधीच तुझ्या प्रेमात पडलो आहे. एवढ्या कष्टाने स्वतःला सावरलं आणि आता पुन्हा मला पाडायचा विचार करतेस का तू? त्याचा आवाज मंद पण मनात उतरवणारा होता. त्याचा श्वास अक्षयच्या चेहऱ्याजवळ येऊन थांबला आणि त्या जवळीकीमुळे अक्षयचं हृदय जोराने धडधडू लागलं. अक्षया हलक्या स्वरात म्हणाली, मी तुम्हाला पाडलं नाही. नीरव स्मित हास्य करत म्हणाला, तू जरी मला पाडलं नाहीस तरी तुझी एक नजरच पुरेशी आहे. आयुष्यभर तुझ्या पायाशी पडून राहावं असं वाटतं. तुझ्या डोळ्यांनी मला तुझा कैदी बनवले. त्याने अलगद तिच्या गालांवर बोट फिरवलं. अंगठ्याने तिच्या गालाला स्पर्श करत कुजबुजला. काय ग, या डोळ्यात असं काय लपवलंस तू? नीरवचे ओठ आता अक्षयच्या ओठांच्या अगदी जवळ आले होते. त्याच्या त्या स्पर्शानं अक्षयचे ओठ हलकेसे थरथरले. नीरवने फुसफुसत विचारलं, काहीतरी बोल ना. पण ती काही बोलूच शकली नाही. तो इतका जवळ होता की तिचे शब्द ओठांवरच अडकून राहिले. दोघांच्या मध्ये अक्षयाचं थोडंसं पुढे आलेलं पोट नीरवच्या छातीला हलकासा स्पर्श करत होतं. तो स्पर्श जाणवताच नीरवच्या ओठांवर एक हलकीशी स्मितरेषा उमटली. त्याने हळूवार हात अक्षयाच्या पोटावर ठेवत कुजबुजला, माझं बाळ.
नीरवच्या डोळ्यात चमकणारा आनंद पाहून अक्षयच्या डोळ्यात प्रेमाची लहर उमटली. तिने त्याचा चेहरा आपल्या दोन्ही हातांनी अलगद धरला आणि त्याच्या डोळ्यात बघू लागली. काय झालं? नीरवने हलकसं डोळे मिचकावत विचारलं. अक्षयाने काही न बोलता त्याच्या कपाळावर अलगद चुंबन घेतलं आणि मग किंचित थरथरलेल्या ओठांनी त्याच्या ओठांवर एक नाजूक किस दिली. अक्षयाचं हे धाडस पाहून नीरव क्षणभर थक्क झाला, कारण ही पहिलीच वेळ होती जेव्हा अक्षयानं स्वतःहून त्याच्यावर प्रेम व्यक्त केलं होतं. ते जाणवताच नीरवने हसत तिचा तो किस प्रेमाने स्वीकारला. अक्षया मागे सरकू लागली, पण यावेळी पुढाकार नीरवनं घेतला. त्याने तिला पुन्हा जवळ ओढलं आणि तिच्या ओठांवर हलकसं चुंबन घेतलं. हळूहळू ती नाजूक चुंबन एक गहिरं उत्कट चुंबन बनू लागली. अक्षयाने दोन्ही हात नीरवच्या केसात गुंतवले आणि त्यांना घट्ट पकडलं. त्या क्षणी वेळ, श्वास आणि भान सगळंच थांबल्यासारखं झालं होतं. पण काही क्षणांनी नीरवला जाणवलं अक्षयाला श्वास घ्यायला त्रास होतोय. त्याने तिच्या ओठांवरचं चुंबन हलकं केलं आणि तिच्या श्वासांमध्ये आपले श्वास मिसळत ते क्षण मृदू केले. काही वेळ त्या सुंदर शांत भावनेत दोघं हरवून गेले. पण बराच वेळ उभं राहिल्यामुळे अक्षयाच्या कमरेला थोडं दुखू लागलं. तिने नीरवच्या खांद्याला घट्ट धरलं. नीरवनं लगेच तिच्या चेहऱ्याजवळ जात विचारलं, काय झालं ग? कमरेला दुखतंय का? अक्षयाने हळू आवाजात मान हलवली. हो, थोडं दुखतंय. नीरव हसत म्हणाला, अगं तू इतका वेळ उभी आहेस ना, म्हणूनच होतंय. थोडा आराम कर की. त्याच्या त्या काळजीभऱ्या आवाजानं अक्षया लाजली. ओठ चावीत ती म्हणाली, नाही नीरव, आधी मी फ्रेश होऊन येते. ठीक आहे, चल मग, नीरव म्हणाला आणि तिचा हात धरून तिला हलका आधार देत वॉशरूमकडे नेलं. तिथं पोहोचल्यावर तिला स्टूलवर बसवलं आणि गिझर ऑन केला. अक्षया म्हणाली, आता तुम्ही जा नीरव. नीरव हलका हसत म्हणाला, अगं मी तर मदत करायला आलोय आणि तू मला हकलतेस? नको, मला काही मदत नको, मी स्वतः आंघोळ करीन, अक्षयाने लाजत म्हटलं. नीरव तिच्याकडे मिश्किलपणे बघत म्हणाला, अगं मी आधीच सगळं पाहिलंय, तरी सुद्धा तू आता लाजतेस? त्याच्या या खोडकर बोलण्यावर अक्षयाचे गाल अगदी लाल झाले. ती लाजून खाली पाहू लागली आणि नीरवच्या चेहऱ्यावर पुन्हा एक हळवं प्रेमळ हसू उमटलं. ठीक आहे, मी जातो, तू लवकर फ्रेश होऊन ये, असं म्हणत नीरव बाहेर गेला. अक्षया अजूनही त्यांच्या दोघांमध्ये झालेल्या त्या गोड बोलण्याचा विचार करत होती आणि ते आठवताच तिच्या ओठांवर आपोआप हसू आलं. थोड्या वेळाने ती आंघोळ करून बाहेर आली, पण खूप वेळ उभी आणि बसलेली असल्यामुळे थकवा जाणवला. म्हणून थेट जाऊन ती बिछाण्यावर आडवी झाली. इतक्यात नीरव ज्यूस घेऊन आला. तो अक्षयाकडे पाहून म्हणाला, अरे तू अजून केस का नाही पुसलेस आणि असेच मोकळे ठेवलेस? सर्दी झाली तर? तो टॉवेल घेऊन तिच्या जवळ आला आणि म्हणाला, चल उठ, केस सुकूया. अक्षया हलक्या आवाजात म्हणाली, नीरव अजिबात ताकद नाही उरली. नीरव प्रेमाने म्हणाला, जर अशीच राहिली तर सर्दी होईल ना, चल थोडं बस. त्याने अक्षयाला हळूवारपणे बसवलं. तिच्या हातात ज्यूसचा ग्लास दिला आणि ड्रायरने तिचे केस सुकू लागला. नीरव हसत म्हणाला, आता बरं वाटतंय का? अक्षया अजूनही थकलेली होती. तिने अर्धा ज्यूस संपवला होता. नीरव म्हणाला, हे काय, एवढा हळू का पितेस? आणि त्याने स्वतःच तिचा ग्लास हातात घेत पूर्ण ज्यूस पाजून टाकला. मग प्रेमाने म्हणाला, आता नीट झोप घे. अक्षया बिछाण्यावरच आडवी झाली. नीरव ऑफिसचं थोडं काम असल्यामुळे लॅपटॉपवर व्यस्त झाला. अक्षय त्याच्याकडे बघत बघत हळूहळू जवळ सरकले आणि त्याच्या मांडीवर डोकं ठेवून आडवी झाली. नीरवने हसत तिच्या केसांवरून हात फिरवला आणि दुसऱ्या हाताने लॅपटॉपवर काम करत राहिला. दरम्यान घरातले मोठे लोक आपापसात गप्पा मारण्यात गुंतले होते. तेव्हा पूर्वा शांतपणे जयच्या खोलीत गेले. जय नुकताच फ्रेश होऊन वॉशरूममधून बाहेर आला होता. त्याने फक्त टॉवेल लपटलेला होता. पूर्वा त्याला पाहून थोडी थबकली आणि मग डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली. जय म्हणाला, ओय काय करतेस माझ्या रूममध्ये? पूर्वा हसत म्हणाली, काय करायचं तेच सांग ना. जयने हसून विचारलं, काहीही बोलतेस, लाज नाही वाटत का तुला? पूर्वा म्हणाली, नाही वाटत, म्हणूनच तर बघते ना.
आणि मी बघते ती माझीच प्रॉपर्टी. जयने मिश्किलपणे विचारलं, फिक्स झालं का मग मी तुझी प्रॉपर्टी आहे असं? पूर्वा हसत म्हणाली, पहिल्यांदा तुला पाहिलं तेव्हाच झालं होतं. तू माझा आहेस, माझा स्वतःचा. असं म्हणत ती जयजवळ आली आणि त्याला घट्ट मिठी मारली. जय म्हणाला, ऐक, जरा हलकं धर ग, नाहीतर टॉयलेट सुटेल. आधीच आत काही नाही. पूर्वा लगेच हसत म्हणाली, छी गंदा, आधी कपडे घाल आणि मग बोल. पूर्वा हसत जयला सोडून बेडवर बसली. जय तिच्या चेहऱ्याकडे पाहून हलकस हसला, मग कपडे घालून आला आणि पूर्वाला हळूच ओढत बेडवर तिच्या जवळ बसला. तो मिश्किलपणे म्हणाला, हे काय ग, प्रत्येक वेळी थेट रूममध्ये शिरतेस आणि दरवाजा आतून लॉक करतेस. खाली सगळ्यांनी पाहिलं तर काय विचार करतील? पूर्वा लगेच हसत म्हणाली, काय विचार करतील? हेच ना की मी तुझी बायको आहे. जयने तिचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणाला, मग बायको असल्याचा सगळा हक्क तुला माझ्यावर आहे, होय ना? पूर्वा त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, हो ना. आणि मग मी तुला काही करू देणार नाही का? तू माझा आहेस, तुला जसं हवं तसं कर. जयने हलकसं हसत उत्तर दिलं, पण असा ओपन ऑफर देऊ नको ग, नंतर परिणाम सहन करावे लागतील, जळशील तूच. पूर्वा थोडं हसत म्हणाली, मला काही फरक नाही, तू आहेस ना माझ्यासोबत. जय तिच्याकडे झुकत म्हणाला, पूर्वा, जोपर्यंत आपलं लग्न होत नाही तोपर्यंत थोडं संयम ठेव, सगळं वेळेनुसार होईल. पूर्वा मिश्किलपणे म्हणाली, अरे पण तू असं काही केलं नाहीस तर मला वाटेल की तू मला दुर्लक्ष करतो आहेस. जय हसत म्हणाला, असं का? मग चल. तो असं म्हणत बेडवर झोपला आणि पूर्वाला आपल्या जवळ खेचलं. त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि हलक्याने चुंबन घेतलं. काही क्षण दोघंही शांत राहिले. थोड्या वेळाने पूर्वा हलक्या आवाजात म्हणाली, नाही, मी तुझ्या डोळ्यांकडे बघू शकत नाही. जय हसून म्हणाला, अरे वा, तू पण लाजतेस? मला वाटलं तू काही नाही घाबरत. पूर्वाने हसत त्याच्या छातीत 2 हलक्या थापा मारल्या आणि मग त्याच्याच छातीत डोकं ठेवून हळू आवाजात विचारलं, जय, आपलं लग्न कधी होणार? जे तिचे केस कुरवाळत म्हणाला, होईल ग, पण अक्षयच्या डिलिव्हरी नंतर, आता नाही. आता मी ऑफिसमध्ये नव्यानं सेटल होत आहे. आता लग्न केलं तर ना काम नीट सांभाळू शकेन ना हे सगळं. थोडं दिवस थांब, सर्व काही योग्य वेळी होईल. पूर्वा शांत झाली, पण तिच्या डोळ्यात एक हळवा भाव उमटला, वाट पाहण्याचा आणि विश्वास ठेवण्याचा. पूर्वा अजूनही जयच्या छातीजवळ डोकं ठेवून बसली होती. त्याच्या छातीवरील केसांशी खेळत हसत काहीतरी बोलत होते. जे तिच्याकडे पाहून हलकसं हसत होता. थोड्याच वेळात नीरजचं ऑफिसचं काम संपलं आणि सगळे डायनिंग टेबलवर एकत्र आले. माधवराव, मनीषा आणि पूर्वा जेवणानंतर त्यांच्या घरी परत गेले. जेवणानंतर नीरव आणि जय दोघांनी मिळून अक्षयाला गार्डनमध्ये थोडं चालायला नेलं. काही वेळानंतर अक्षया थकून म्हणाली, नीरव, आता माझ्याने नाही चालवत. नीरवने तिला हळुवारपणे आधार देत परत बेडरूम मध्ये आणलं. जयने अक्षयासाठी केशरचं दूध आणलं आणि तिच्या हातात देत विचारलं, टॅबलेट घेतल्या का? अक्षया हलकसं हसत म्हणाली, हो दादा, आत्ताच घेतल्या. जय म्हणाला, ओके, गुड नाईट. असं म्हणत तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि आपल्या रूममध्ये गेला. नीरव डॉक्टरांनी दिलेलं तेल घेऊन आला आणि म्हणाला, अक्षया, थोडं मसाज करू दे, डॉक्टरांनी सांगितलंय ना. अक्षया थोडी लाजली पण मान डोलावली. नीरवने तिच्या खांद्यावर, मानेला आणि पाठीवर हलक्या हाताने तेल चोळायला सुरुवात केली. त्याच्या हाताचा स्पर्श कोमल होता, काळजीने भरलेला. अक्षयाला त्या स्पर्शात एक सुकून जाणवला. ती डोळे मिटून बसली. थोड्याच वेळात नीरव तिच्या पोटावर हात ठेवून म्हणाला, आपलं बाळ हलते का ग? अक्षयाने हलका हसत म्हटलं, माहिती नाही, कधी हलेल बघूया. ते दोघेही त्या क्षणात हरवून गेले. तेवढ्यात अचानक अक्षयच्या पोटावर थोडीशी हालचाल जाणवली. नीरवच्या डोळ्यात आनंदाची चमक उमटली. तो उत्साहाने म्हणाला, अक्षया, बघ ना, आपलं बाळ हलतंय. त्याने तिच्या पोटावर हात ठेवून तो क्षण अनुभवला. दोघेही एकमेकांकडे पाहत शांतपणे हसले. त्या छोट्या हालचालीत त्याचं संपूर्ण जग दडलेलं होतं.
नीरवच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अक्षया हलकसं हसत म्हणाली, हो समजलं मला, किती खुश दिसताय तुम्ही. नीरवने तिच्या पोटावर हात ठेवत म्हणाला. आता काही वेळ मूग झाली आणि थांबली. बहुतेक झोपली असेल माझी बाळ. अक्षया ही हसत म्हणाली, हो आता झोपली दिसते. नीरव म्हणाला, मग माझ्या बाळाला त्रास देऊ नकोस, तूही आता झोप. अक्षयाने भुया उंचावत हसून म्हटलं, अहो मी नाही जागी ठेवली तुमच्या बाळाला, तुम्हीच माझ्याशी बोलत राहिलात. नीरवने हलकसा हसत तिच्या पोटावरून हात फिरवला आणि पुन्हा हळूच म्हणाला, अरे बघ ना पुन्हा हल्ली, माझी बाळ जागी झाली दिसते. दोघांनीही त्या क्षणाचा आनंद मनभर घेतला. अक्षयाने आपला मोबाईल काढून बाळाच्या हालचालींचं आणि नीरवच्या आनंदी चेहऱ्याचा व्हिडिओ शूट केला. थोड्याच वेळात हालचाल थांबली. नीरव म्हणाला, आता बहुतेक झोपली आपली परी, आता तू पण झोप. तो तिच्या जवळ येऊन शांतपणे तिच्या बाजूला आडवा झाला. अक्षया हलकस हसली आणि म्हणाली, झालं ना आता तुमचं बोलणं. हो आता सगळं झालं, नीरव म्हणाला. तो तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हलकस हातात घेतो आणि विचारतो, अगं हे तू अजून काळ्या मण्यात बसवलंच नाही का. अक्षया म्हणाली, अहो बाहेर गेलेच नाही मी, म्हणूनच नाही घेतला अजून. नीरव प्रेमाने म्हणाला, ठीक आहे मीच घेऊन येतो उद्या, तुला घातलेलं बघायला आवडेल मला. अक्षया हसली, ठीक आहे. थोडा वेळ गेला पण अक्षयाच्या डोळ्यात झोप येत नव्हती. ती इकडून तिकडे वळत राहिली. नीरवने विचारलं, काय झालं, काही त्रास होतोय का. नाही नीरव, दुपारी जास्त झोपले ना म्हणून आता झोप लागत नाही, आणि हे दिवसही असेच आहेत, झोप काही लागेना. नीरवने प्रेमाने तिचा हात हातात घेतला. चल थोडं रिलॅक्स हो. त्याने तिला हळुवारपणे स्वतःच्या खांद्यावर टेकवलं. अक्षया त्याच्याकडे पाहत म्हणाली, असं माझ्याकडे पाहू नका, मान दुखेल. नीरव हलकसं हसत म्हणाला, तुझ्याकडे पाहावंसं वाटतं ग, म्हणून बघतोय. त्याने तिच्या कपाळावर एक कोमलसं चुंबन घेतलं आणि तिच्या बोटांना हातात घेत म्हणाला, बघ किती नाजूक आणि सुंदर हात आहेत तुझे. अक्षयाच्या ओठांवर हसू आलं. त्या शांत रात्रीत दोघेही त्या सुखद क्षणात हरवले. मनात केवळ प्रेम, काळजी आणि येणाऱ्या छोट्या जीवाची गोड अपेक्षा होती. अक्षयाने हलक्या रागात विचारलं, मग मी आधी काळी होते का नीरव. नीरव हसत म्हणाला, अगं नाही रे, आधीही तुझा रंग खूप छान होता, पण आता अजूनच उजळ दिसतेस म्हणून विचारलं. प्रेग्नन्सीमध्ये असंच होतं, चेहऱ्यावर ग्लो येतो. अक्षया हलकसं हसत म्हणाली, अच्छा म्हणजे मी आता सुंदर दिसते का. अक्षयाच्या गालांना हलकं चिमटा काढत हसून म्हणाला, खूपच गोड दिसतेस, अगदी चपीचपी झालीस तू, बघ गाल कसे फुलून आलेत. असं म्हणत त्याने तिचे हात हातात घेतले आणि तिच्या तळ हातांवर आपले ओठ टेकवले. म्हणजे काय सांगायचंय तुम्हाला, मी मोठी झाले का. अक्षयाने थोड्या रागात ओठ फुगवत विचारलं. अगं नाही ग, मोठी नाही झालेली, फक्त थोडीशी गोलमोटल दिसतेस एवढंच. डिलिव्हरी नंतर परत नॉर्मल होशील तू, आणि तसंही तू किती बारीक आहेस, तुला पलटून मारलं तरी 1 किलो मांस सुद्धा नाही निघणार. तुम्ही माझा अपमान करता आहात. अरे नाही ग, अजिबात नाही, मजा घेतो एवढंच. तुला अजून झोप नाही का आली. नीरवने तिला हलकेच कुशीत घेत विचारलं. अक्षया म्हणाली, दुपारभर झोपले ना म्हणून आता झोप लागत नाही, तुम्ही झोपा, मी थोडं चालते, बघते झोप येते का. ठीक आहे, नीरव म्हणाला आणि उठून तिचा हात धरून तिला उभं केलं. तो स्वतः हात छातीवर घालून बसला आणि तिच्याकडे बघत राहिला. घोट्यांपर्यंतची सेल टी शर्ट, सेल पॅन्ट, केसांचा जुडा, कानात छोट्या बाल्या, हातात काही साध्या बांगड्या, कपाळावर छोटं स्टोनची टिकली. एक हात कमरेवर, दुसरा हात पोटावर ठेवून अक्षया हळूहळू खोलीत फिरत होती. नीरव तिच्याकडे बघतच राहिला. 5 मिनिटांनी अक्षया दमलेली म्हणाली, अरे बापरे नीरव, आता नाही चालवत माझ्याकडून, खूप थकवा जाणवतोय. नीरवने हात पुढे करत म्हटलं, इथे बस. अक्षयाने त्याचा हात धरला आणि हळूच त्याच्या शेजारी बसले. नीरवने बाटलीतून पाणी घेतलं आणि तिच्या ओठांजवळ धरलं. तिने थोडं पाणी प्यायलं. थोडा वेळ डोळे मिटले आणि नंतर नीरवच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाली, हाय ऐक ग. नीरव, खूप अवघड वाटते,
झोपच लागत नाही, श्वासही जड वाटतोय, काय करू? नीरव तिच्या केसांवरून हात फिरवत शांतपणे म्हणाला, काळजी करू नकोस, या महिन्यात हॉस्पिटलला गेलो की डॉक्टरांशी बोलू. तूच म्हणाली होतीस ना, महिने वाढले की असं होतं. पण हे सगळं ठीक होईल बघ. अक्षया त्याच्या खुशीत डोळे मिटून शांत झाली. नीरवच्या प्रेमळ स्पर्शाने तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एक हलकीशी स्मितरेषा उमटली. तू जास्त स्ट्रेस घेऊ नकोस, शांतपणे झोपून जा, असं म्हणत नीरवने अक्षयाच्या डोक्याला हलकं मसाज करायला सुरुवात केली. काही क्षणातच अक्षय गाढ झोपेत गेली. नीरव तिच्याकडे पाहत राहिला आणि त्याच्या मनात एक गहिरा विचार दाटून आला. आई होणं म्हणजे किती मोठं त्यागाचं काम असतं. अक्षयाला बघून त्याला जाणवलं की गर्भधारणा आणि मूल जन्म देणं किती कठीण असतं. तरी सुद्धा स्त्रिया न एक शब्द उच्चारता पूर्ण 9 महिने त्या लेकराला आपल्या गर्भात वाढवतात आणि असह्य वेदना सहन करून त्याला जगात आणतात. नीरवच्या मनात अक्षयाविषयीचा आदर आणखीनच वाढला. तो बराच वेळ अक्षयाकडे पाहत बसला. तिला अस्वस्थ वाटू नये म्हणून त्याने तिच्या पोटाखाली एक उशी ठेवली आणि पायांजवळ दुसरी उशी लावली. मग तो हळूच तिच्या शेजारी झोपला आणि तिला कुशीत घेत तिच्या श्वासांच्या तालात हरवून गेला. सकाळ झाली. जिजाजी आणि साला दोघेही परत ऑफिसला गेले. आता हे रोजचं झालं होतं. हळूहळू अक्षयच्या डोहाळे जेवणाचा दिवस जवळ आला. कल्पनाची उत्सुकता पाहण्यासारखी होती. त्या अगदी ठरवून बसल्या होत्या की आपल्या मुलीचं हे फंक्शन लग्नापेक्षाही भव्य करायचं. कारण लग्नात त्यांना काही हाताने करता आलं नव्हतं. त्यांची धावपळ इतकी वाढली की कधी प्रतापरावांना आदेश, कधी जयला, कधी नीरवला. घरात, अंगणात, वर खाली सगळीकडे धावपळ. कोणी क्षणभर निवांत बसू शकत नव्हतं. जय हसत म्हणाला, आई तुम्ही एवढं का कष्ट करता आहात? लग्नात सुद्धा इतकी तयारी नव्हती. आता आम्हालाच दमून टाका, थोडी विश्रांती घ्या ना. कल्पनाने ठाम आवाजात सांगितलं, तुम्हाला आराम करायचा असेल तर करा, पण हे फंक्शन अगदी परफेक्ट हवंय. माझ्या मुलीचं हे क्षण खास असायला हवे. लहानपणापासून मी काही तिच्यासाठी करू शकले नाही. आता ही संधी आहे आणि मी ती सोडणार नाही. माझ्या भाऊलीसाठी हे डोहाळे जेवण माझं स्वप्न आहे. प्रतापराव, जय आणि नीरव तिला हसत पाहत होते. त्यांना आठवलं, जर अक्षयाची त्यांच्याशी ओळख झालीच नसती तर तिचं काय झालं असतं. त्या विचारानेच त्यांचे अंग शहारले. कारण आता त्यांना कळलं होतं की अक्षया ही कल्पनाच्या बहिणीचीच मुलगी आहे. हे सत्य समोर आलं नसतं तर अक्षया कदाचित कुठे हरवली असते. कल्पनाला आता अक्षयाविषयी आईसारखं प्रेम वाटू लागलं होतं. अक्षयाला पण तसंच जाणवलं. माझी आई असती तर तीही असंच माझ्यासाठी धडपडली असते. आता कल्पना तिच्या आईपेक्षा कमी नव्हत्या. प्रेम, काळजी आणि जिव्हाळा सगळंच देत होत्या. डोहाळे जेवणाची तयारी जोमात सुरू होती. अक्षयासाठी खास साडी घेतली होती. प्रत्येक दागिना सोन्याचा तयार केला गेला. घर फुलांनी आणि लाईट्सनी सजलं. बाहेर गार्डनमध्ये एक मोठं स्टेज बनवलं गेलं. त्यावर सुंदर फुलांची सजावट आणि मध्यभागी एक सुंदर महाराणीसारखी खुर्ची ठेवली गेली. फंक्शनच्या आदल्या दिवशी माधवराव, मनीषा आणि पूर्वा सगळे कल्पनाच्या घरी पोहोचले आणि तयारीत गुंतले. मनीषालाही मुलाच्या लग्नावेळी काही करता आलं नव्हतं, म्हणून यावेळेस त्या मनापासून सगळं पाहत होत्या. त्या रात्री अक्षयच्या दोन्ही हातांवर गडद मेहंदी लावली गेली. तिच्या हातात मेहंदी असल्याने नीरवने तिला स्वतःच्या हाताने जेवायला घातलं आणि नंतर तिला झोपवलं. सकाळी सगळं घर गजबजून गेलं. सगळ्या नातेवाईकांना निमंत्रण दिलं गेलं होतं. अक्षयाला सकाळी लवकर उठवून आंघोळ घालण्यात आली. तिला नाश्ता, ज्यूस आणि औषधं दिलं आणि मग सजवण्याची वेळ आली. कल्पना आणि मनीषांनी तिला गडद हिरवी आणि सोनसळी रेशमी साडी नेसवली. गळ्यात चौकर, मग शॉर्ट नेकलेस, मग लांब हार आणि त्यावर आम्रपाली हार, कानात झुलते झुमके, हातात सोन्याच्या आणि हिरव्या काचेच्या बांगड्या, कमरेत कमरपट्टा, बोटात अंगठ्या, पायात पैंजण आणि बिछवे. नीरवने आणलेले खास मंगळसूत्रही तिच्या गळ्यात होतं. वेणी गुंफून त्यावर फुलांची सजावट केली. कपाळावर वॉटर ड्रॉप आकाराची बिंदी, भांगात सिंदूर
गालांवर चंदन, कानामागे नजरेचं टीक. अक्षय त्या रूपात इतकी सुंदर दिसत होती की कल्पना आणि मनीषा दोघींच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, आपली नजर लागू नये ग तुला. दोघींनी एकत्र तिची नजर काढली. सुक्या मिरची मिठाने तिची नजर काढली आणि तिला खुर्चीवर बसवलं. पायांच्या तळव्यांवरही काजळाचा टिका लावला गेला. त्या क्षणी सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भावना होती, आपली अक्षया आता खरंच आई होणार आहे. अक्षयाने स्वतःला पूर्णपणे नीरवच्या हवाली केले होते आणि जसे तो सांगत होता तशी ती करत होती. दरम्यान नीरव बाहेरच्या जेवण पाण्याची आणि सजावटीची तयारी करत होता. घाम पुसत पुसत आपल्या खोलीत परत आला आणि त्याने अक्षयाला इतक्या सजली सवरलेली पाहिले की त्याच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य फुलले. कल्पनाने हलकं हसत विचारले, आमची मुलगी कशी वाटते? नीरवने प्रेमाने उत्तर दिले, तुमच्या मुलीपेक्षा माझी पत्नी सुंदर दिसते आई. नीरवची ही गोष्ट ऐकून अक्षया हळूच हसत राहिली. कल्पना म्हणाल्या, आम्ही केव्हा म्हटले की तुझी पत्नी नाही? आता सगळा शृंगार झाला आहे, लवकरच मुहूर्त वेळ आहे. नीरव, तूही तयार हो. सगळे नीरव आणि अक्षयाला खोलीत सोडून बाहेर गेले. नीरव अक्षयाकडे पूर्णपणे पाहत हलकीशी स्माइल देत म्हणाला, मी फ्रेश होऊन येतो, तुम्ही थांबा. फ्रेश होऊन नीरव अक्षयाशी जुळणारा हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान करून तयार झाला. पूर्ण तयार झाल्यावर त्याने परफ्यूम स्प्रे केले आणि अक्षयाकडे पाहत डोळ्यातून इशारा करत विचारले, कसं वाटतंय? अक्षया हसत इशाराने म्हणाली, सुपर, ओके. म्हणत नीरव अक्षयाच्या जवळ गेला. तिचा चेहरा हातात घेत म्हणाला, तू खूप सुंदर दिसतेस. मग त्याने तिच्या गालावर एक गोड किस दिला आणि हलक्या स्माईलसह म्हणाला, माझ्या बेबीला नजर लागू नये. हे म्हणत त्याने काजळाची लहान टिकली उचलली आणि अक्षयाच्या पोटावर लावली. हे माझ्या बेबीला नजरपासून वाचवण्यासाठी. अक्षयाने हलक्या नाराजीत तोंड फुलवून म्हणाले, आता तर तुम्हाला फक्त आपल्या बेबीशीच प्रेम आहे, माझ्याशी तर नाही नीरव. नीरव हसत म्हणाला, ओय, मला माझ्या बाळाशी प्रेम आहे, पण माझ्या बाळाला जन्म देणाऱ्या आईवरही प्रेम आहे. तू मला इतकं मौल्यवान गिफ्ट दिलंस, मी तुझ्यावर प्रेम कसं नाही करणार? अक्षयाने आपलं डोकं रगडत हसत म्हणाली, अहो, मला खूप आनंद होतोय. नीरव, हे सर्व पाहून मला किती आनंद होतोय तुला सांगूही शकत नाही. अक्षयाने स्वप्नातही कधी विचार केला नव्हता की तिचं डोहाळे जेवण समारंभ असेच भव्य असेल. हे सर्व तिच्या स्वप्नांपेक्षा जास्त आहे. जे लोक तिच्यासाठी हे करत आहेत त्यांचे प्रेम अनुभवणे तिच्यासाठी खूप मोठं सौभाग्य आहे. नीरव हसत म्हणाला, तू आमच्या सर्वांच्या प्रेमाचे हकदार आहेस, म्हणून आम्ही सर्वांचं प्रेम तुला पोहोचवतोय. नाहीतर तू आपल्या वागण्यामुळे आम्हा सर्वांना दूरच ठेवली असतेस. अक्षयाने नीरवला मिठी मारली आणि म्हणाली, जे काही झालं झालं, आता सोडा ना. वारंवार आठवण करून मला का दुखवतोस? नीरव म्हणाला, तुला जे काही सांगितलंय तेच मी म्हणतोय. मी पहिल्या दिवसापासूनच विचारतोय तुझ्या प्रेग्नन्सीबद्दल. जे मला कळलं ते मी स्वतः समजून सांगितलं आणि जेव्हा मला सर्व आठवलं तेव्हा मी सर्वांना सांगितलं. तू कधी कुणाला काही सांगितलं नाहीस, म्हणून मी पुरावे गोळा करून दाखवले आणि मगच विश्वास झाला. अक्षयाने प्रेमाने उत्तर दिले, आता सगळं ठीक झालं ना, सोडून द्या. नीरव म्हणाला, आता मला मक्खन लावण्याची इच्छा करू नकोस. मला राग येतो जेव्हा मला त्या सगळ्या आठवणी आठवतात, पण मी आता काही सांगणार नाही. मी तुला ते सांगेन जेव्हा माझं बाळ सुरक्षितपणे जन्मेल. तुझ्यासाठी नीरवचं खरं रूप अजून उघडलेलं नाही, फक्त आपलं बाळ हातात आल्यावर तू ते पाहशील. अक्षया म्हणाली, जर तू असे भय दाखवत राहशील तर मी तुझ्यासोबत येणार नाही. डिलिव्हरीपर्यंत मी माझ्या घरातच राहीन. नीरव हसत म्हणाला, अरे नाही, जाण्याची काही गोष्ट नाही. जर तू नाही आलीस तर मी तुला उचलून नेईन. आज डोहाळे जेवणाचं फंक्शन आहे आणि उद्या आपण आपल्या घरला जाऊ. किती दिवस माहेरात राहशील? अक्षयाने हळूच उत्तर दिले, हो, परंतु तुम्ही मला घाबरवत आहात. नीरव म्हणाला, घाबरवत नाही, मी फक्त हकीकत सांगतोय. परंतु तुझ्याशिवाय मी कसं राहीन आणि सासरवाडीत किती दिवस राहू? सांग ना. चल आता आपल्या घराला जाऊ. नीरवने अक्षयाला मिठी मारली आणि म्हणाला, चल आपल्या घरला जाऊया. तत्काळ जयने खोलीत प्रवेश केला आणि म्हणाला, अरे भाई, आधी माझ्या बहिणीचं डोहाळे जेवण होऊ द्या, मग तिला आपल्या घरला घेऊन जा. नीरवने अक्षयाला सोडले आणि तिच्या बाजूला उभा राहून जयकडे म्हणाला, तुला इथे कोणी बोलवलं?
जयने उत्तर दिले, आई म्हणजे तुझी सासू आई बोलवत आहे म्हणून आलोय. तू तयार आहेस ना? नीरव म्हणाला, हो तयार आहे. कल्पना आणि मनीषा म्हणाल्या, दोघं तयार झालात, चला मग. त्यांनी अक्षयाला स्टेजवर नेलं. अक्षयाला खुर्चीत बसवलं आणि कल्पनाने तिच्या कपाळावर कुंकू लावलं, गालांवर चंदन लावलं. अक्षयाची ओटी भरली, फळ फुलं दिली, हातात बांगड्या घातल्या, केसात फुलं लावली, अक्षता टाकल्या आणि आशीर्वाद दिला. अक्षयाला मिठाई भरवली. हे करताना अक्षयाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. माधवराव आणि मनीषानेही आपल्या सुनेला आशीर्वाद दिला. नंतर कल्पना, प्रतापराव, मनीषा आणि माधवराव आले आणि अक्षयाला आशीर्वाद दिले. त्या फंक्शनमध्ये आलेल्या सर्वांनी अक्षयाला आशीर्वाद दिला. समारंभ सुंदरपणे सुरू होता आणि अक्षया आनंदाने नीरवकडे पाहत होती. जेव्हा नीरवलाही अक्षयाकडे येऊन आशीर्वाद द्यायला सांगितला गेला तेव्हा त्याने प्रथम आपल्या पत्नीच्या माथ्यावर आणि कपाळावर कुंकुम लावलं, तिच्या हातात बांगड्या घातल्या, गालांवर चंदन लावलं, तोंडात मिठाई भरवली आणि अक्षता टाकून आशीर्वाद दिला. अक्षयाच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती पापण्यांवर ताबा ठेवून त्यांना आपल्या डोळ्यांनी झाकून घेतली. नीरवने तिला मिठी मारली आणि तिच्या माथ्यावर प्रेमाने एक किस दिला. त्या क्षणी फोटोग्राफरने त्या सुंदर क्षणांचे फोटो क्लिक केले. सर्वांचे आशीर्वाद घेण्याचा कार्यक्रम संपल्यावर संपूर्ण कुटुंब एकत्र फोटो काढायला लागलं. जय आणि पूर्वा देखील अक्षयाला आशीर्वाद दिल्यानंतर अक्षया आणि नीरव यांचे अनेक फोटो घेतले गेले. अक्षया बराच वेळ खुर्चीत बसलेली होती आणि जड दागिन्यांमुळे थकल्यामुळे तिला आरामाची गरज होती. त्यामुळे नीरवने मनीषाला म्हटले, आई मी अक्षयाला आत घेऊन जातो, तिला आरामाची गरज आहे. मनीषा हसत म्हणाल्या, थोडं थांबा बेटा, कितीतरी लोकांची आपल्या सुनेला नजर लागली असेल. किती सुंदर आणि भरभरून दिसत आहे माझी मुलगी. त्याने नीरव आणि अक्षया दोघांची नजर काढली आणि म्हणाल्या, आता तिला घेऊन जा. ही जड साडी आणि दागिने काढून तिला फ्रेश होऊ द्या आणि थोडा आराम करू द्या. अक्षयाने हसत उत्तर दिले, हो आई, आणि नीरव सोबत तिच्या खोलीकडे चालली. खोलीत पोहोचल्यावर अक्षयाने शांतपणे श्वास घेतला आणि म्हणाली, अरे बापरे, आता मी फ्रेश होऊ शकेल नीरव. नीरव म्हणाला, ठीक आहे, फक्त 1 मिनिट थांब. आणि अक्षयाच्या गळ्यातील सर्व दागिने आणि साडीचे पिन्स काढले. अक्षया म्हणाली, तुमचा चेहरा पाहिल्यानेच लक्षात येत आहे की तुम्ही किती थकलात. मी स्वतः फ्रेश होते. तुमच्या शर्मेची काही सीमा नाही. आमची संपूर्ण पूर्णता असेल तरीही तुम्ही मला जवळ येऊ देणार नाही. मला तुमच्यावर संशय आहे. या क्षणाने अक्षयाला थोडा आराम मिळाला आणि तिने स्वतःची तयारी सुरू करू लागली. मग काय मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा एपिसोड? आवडला असेल तर मग कशाची वाट बघताय? लगेच कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या अशाच नवीन भागामध्ये. तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि कमेंट, त्याचसोबत सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.